May I come in, sir? Yeah. Good morning. Good morning. Open your office. Thank you. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी अकोल्यावरून आलेली आहे. प्रॉपर अकोल्याच्या आत? येस सर, प्रॉपर अकोला. बर. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे बाबा. येस सर. ओके. काही संकल्प केलाय का तुम्ही 2025 साठी? येस सर, आज पहिला दिवस आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ही एक नवीन एम पासून झाली आहे. आज इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेली आहे. तर या नवीन वर्षामध्ये म्हणजे पोस्ट क्रॅक करायची आहे, हे एक संकल्प केला आहे. 2024 पासून काय शिकलात बरं तुम्ही? असे भरपूर रील्स वगैरे लोक टाकायला लागलेत की मी 2024 मध्ये काय शिकलो, किंवा मी कुठला धडा घेतला बाबा, किंवा मला काय अनुभव आले, अशी कुठली गोष्ट तुम्ही काय शिकलात 2024 पासून? 24 पासून सर हार्डवर्किंग, जर समजा आपण केलं हार्डवर्क तर नक्कीच रिझल्ट येतो. आणि हे माझ्या पर्सनल लाईफचा एक अनुभव आहे की मी चांगली मेहनत घेतली आणि मेन्स क्रॅक करून आज इंटरव्ह्यूला आली. तुमचा जो लँडमार्क आहे बघा, तो लाकडी घाण्याचा रेफरन्स आहे. येस सर. कोल्ड प्रेस ऑइल काय असतं बरं? सर कोल्ड प्रेस ऑइललाच मराठीमध्ये लाकडी घाणा म्हणतात आणि याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्ये तेल कुठेच गरम होत नाही आणि तेलामधले जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत आणि टेस्ट आहे ही तशीच राहते आणि त्यामुळे याच्यामध्ये मेडिसिनल यूज पण या तेलाचा आहे आणि तेल बाकी तेलांपेक्षा थोडे कॉस्टली असतं. बरं. ओके. तुम्ही कुठलं तेल वापरता बरं रुटीन घरी जे आहे कुकिंगसाठी? फल्ली तेल यूज करतो सर, फल्ली आणि जवस. ओके. मग हे लाकडी घाण्यात वापरता की? लाकडी घाणा. लाकडी घाणा. ॲनालॉग पनीर असा शब्द ऐकलाय तुम्ही? येस सर. काय असतं ते? सर पनीर ॲनालॉग म्हणजे हे ॲनालॉग पनीरसारखाचा डुप्लिकेट पदार्थ आहे ज्याच्यामध्ये दुधाचा यूज अजिबात होत नाही. याच्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल आणि स्टार्च वगैरेपासूनही नकली पनीर बनवलं जातं. ओके. आता काल 31st होती. 31st किंवा असा कुठलाही उत्सव ज्या वेळेस असतो तेव्हा फूडची डिमांड जी असते ती अचानक वाढून जाते. अशा वेळेस त्या फूडच्या बाबतीमध्ये सेफ्टीचा जर आपण विचार केला तर काय काय चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागू शकतात बरं? अडल्ट्रेशन एक मेन चॅलेंजेस आहेत. अडल्ट्रेशन खूप जास्त प्रमाणात मध्ये होतं. दुसरी गोष्ट म्हणजे सर स्ट्रीट फूडला डिमांड खूप जास्त वाढते या टाइमला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहात तुम्ही? येस सर. ओके. संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव काय होतं बरं? संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगूजी जानोरकर. बरं. त्यांचं आवडतं भजन कुठलं होतं बरं? गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. बरं. 2022 मध्ये तुम्ही पास आउट आहात. हा कितवा अटेम्प्ट होता तुमचा? सर हा माझा पहिला अटेम्प्ट होता. ओके. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला? येस सर. ओके. ठीक आहे सर. तुम्ही एक स्पोर्ट्स पर्सन? येस सर. कोणता स्पोर्ट्स आहे तुमचा? सर बॉक्सिंग. ओके. मला सांगा, स्पोर्ट्सचे ड्रिंक असतात बघा, एनर्जी ड्रिंक्स. येस सर. काय वैशिष्ट्य असतं बरं त्यांचं? सर एनर्जी ड्रिंक जसं काही आता एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर एनर्जेटिक फील होतं आणि जे काही ड्युरिंग प्रॅक्टिसमध्ये स्वेटिंग होतं आणि एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर इलेक्ट्रोलाइट आपलं म्हणजे बॉडीमधलं बॅलन्स होतं. मला सांगा, फूड सिक्युरिटी म्हणजे काय? फूड सिक्युरिटी म्हणजे समजा इंडिया आहे आणि इंडियामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत एक म्हणजे अन्न पोचत आहे. जर समजा पोचत नसेल तर मग फूड सिक्युरिटी हे धोक्यामध्ये आहे आणि जर पूर्ण इंडियाला प्रॉपर समजा जेवण भेटत असेल म्हणजे अन्न भेटत असेल तर त्याला सिक्युरिटी असं म्हणतात. कोणत्या टाईपचं फूड जे आहे ते सफिशियंटली डिलिव्हर झालं पाहिजे? काय क्रायटेरिया आहे? 2 टाईमचं सर अन्न हे भेटलं पाहिजे. त्याच्यामध्ये पोळी भाजी एक आहे. मला सांगा, टेक्नॉलॉजीचा कसा वापर होतो बरं सध्या फूड सेफ्टीच्या संदर्भात? सोशल मीडिया थ्रू एक होऊ शकतं सर की सोशल मीडियावर आपण लोकांना म्हणजे जसं रेटिंग वगैरे देतो आपण हॉटेलला की हे हॉटेल चांगलं आहे किंवा हे आहे, तर ते एक आपण यूज होऊ शकतो सर तिथे. तुमचा कधी असा अनुभव आला आहे का सोशल मीडियाच्या ज्या काही ॲप्स आहेत किंवा फूड डिलिव्हरीचे ॲप्स आहेत त्याच्याबद्दल काही निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला तुमचा? येस सर. रेटिंगवरून आपण जज करू शकतो की आपण म्हणजे या हॉटेलचं जे सर्व्हिस आहे किंवा मग फूड आहे हे थोडंफार म्हणजे शिडं देतात किंवा मग अडल्टेड असू शकतं असं पण आहे सर. काय असतं बरं ॲडल्ट्रेशन? फूड ॲडल्ट्रेशन अडल्ट्रेशनमध्ये सर आपण जाणून कुठल्या गोष्टीचं जे नॅचरल म्हणजे इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये काही मिक्सिंग करून प्रॉफिटेबल असतात बिझनेस फूड ऑपरेटरसाठी
त्यामुळे अडल्ट्रेट करतात सर फूडला. हनी अडल्ट्रेशन बघा बऱ्याच वेळेस न्यूज मध्ये असतं, माहिती तुम्हाला? येस सर. कोणत्या केमिकलचं त्याच्यामध्ये मिक्सर केलं जातं? सर मॅपल सिरप एक यूज केलं जातं, शुगर सिरप त्यामध्ये एक यूज केलं जातं. हे दोन प्रामुख्याने मला सध्या आठवत आहे सर. तुम्हाला मनुका हनी माहिती? मनोकाने ऐकलं आहे सर सध्या. फूड इरॅडिएशन मध्ये बघा बऱ्याच वेळेस आपण युव्ही रेजचा सुद्धा वापर करतो, येस. माहिती तुम्हाला? काय होतं बरं याचा परिणाम फूडवरती? सर फूडवरती सर स्प्राउट इनहिबिटेशन एक होतं, त्यानंतर सेल्फ लाईफ वाढतं इरेडिएशनमुळे. येस. काही हॉबीज आहेत का तुमच्या? येस सर, मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, त्यामुळे मला बॉक्सिंग ट्रेनिंग करायला आवडते. बॉक्सिंग मध्ये जे काही आपली जर्सी असते बघा, त्याच्याबद्दल काही विशिष्ट नियम आहेत का कलरच्या बाबतीत? येस सर, 2 कॉर्नर असतात बॉक्सिंगमध्ये, एक रेड कॉर्नर एक ब्लू कॉर्नर असतं. आणि आपलं जे बिलो बेल्ट आपण म्हणतो की जे शॉर्ट्स असतं बॉक्सिंगचा, त्याच्या जो बेल्ट असतो एक व्हाईट कलरचा बेल्ट असतो इलास्टिक, त्याच्यावरतीच आपल्याला पंचिंग करावं लागतं, त्याच्या खाली बिलो आपण नाही करू शकत. हे दोनच रंग का निवडलेले आहेत बरं बॉक्सिंग मध्ये, ब्ल्यू अँड रेड? रेड कॉर्नर जे आहे हे आपल्याला लवकर दिसतं, त्या म्हणजे लवकर आपण त्याला बघू शकतो रेड कॉर्नरला. आणि ब्ल्यूचं पण आय थिंक. अशा 2 संस्था आहे बघा, वाडा नाडा, माहित आहेत तुम्हाला? येस सर. ऐकलंय तुम्ही? येस सर. काय बरं आहे? वाडा सर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आहे आणि नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे. आपल्याला बऱ्याचदा असं दिसून येत आहे बघा की आपले प्लेयर्स वगैरे जे आहेत, काही आपले असतील काही आंतरराष्ट्रीय स्तरावर, डोपिंग का केलं जातं बरं? डोपिंग सर शॉर्ट टर्ममध्ये परफॉर्मन्स इन्हॅन्स व्हावा यासाठी पण केलं जातं. आणि दुसरी म्हणजे समजा कुठल्या प्लेअरला इंजुरी झालेली आहे आणि रिसेंटली समजा एखादी टुर्नामेंट आहे, तर डोपिंग घेतल्यानंतर ते इंजुरीचं जे काही पेन आहे हे जाणवत नाही, त्या कारणाने सर डोपिंग हे बऱ्याचदा घेतलं जातं सर. आता 2 पद आहे आपल्या या परीक्षेतून, एक आहे असिस्टंट कमिशनर फूड जे आहे आणि दुसरं एस. कुठलं पद तुम्हाला आवडेल बरं काम करायला? तसं सर ACF असिस्टंट फूड कमिशनर. काय बरं? सर मोठ्या लेवलवरती काम करता येईल त्याच्यामुळे. बट काय? बट सर स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे स्पोर्ट्सचं जे सर्टिफिकेट आहे क्लास 2 साठीच व्हॅलिड आहे, त्यामुळे स्पोर्ट्ससाठी आपण क्लास 1चा पण कोटा ओपन करायला पाहिजे का बरं? काय वाटतं तुम्हाला? 2016 पर्यंत सर ओपन होता क्लास 1 साठी, बट काही रूल्समुळे सर ते चेंज करून नॅशनल पर्यंतच ठेवलं आहे. आणि इंटरनॅशनल समजा असेल तर मग क्लास 1 पण कोटा अवेलेबल होतो सर. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅव अ ग्रेट.